नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत राज्य सरकारच्या दुहेरी भूमिकेवरती सडकून टीका केलेली आहे. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या एका भव्य फलकाने सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. या फलकाद्वारे मनसेने अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि दुसरीकडे भूघोटाळ्यांबाजांना मिळणारी क्लीन चिट यामधील विरोधाभास अधोरेखित करत सरकारच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर आणि किशोर भिलारे यांच्या संकल्पनेतून लावण्यात आलेल्या या व्यंग्यचित्रात्मक फलकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या मागे पोलीस हातातील काठी उगारून उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराजांना सन्मान करणाऱ्यांवरती सरकार गुन्हे दाखल करून त्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप या चित्रातून करण्यात आलाय. छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान असं यांनी ठळकपणे लिहिलंय. तर दुसऱ्या भागामध्ये पुणे येथील मुंडवा भागातील जमीन घोटाळ्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनीचा जवळपास 1800 कोटींचा घोटाळा करणाऱ्या सरकारने क्लीन चिट दिल्याचं चित्रात दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती हातात 1800 कोटींची बॅग घेऊन उभी असून सरकारकडून खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केलेल्या नेत्यांकडून त्यांच्यावर क्लीन चिट दिल्याचा आरोप पक्षाकडून केला जातोय. फलकातही घोटाळेबाजांकडे रोखठोकपणे बोट दाखवत सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्टपणे दर्शवण्यात आलेलं आहे. एकीकडे महाराजांचा सन्मान आणि करणाऱ्या अमित ठाकरेंसारख्या नेत्यांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातोय, तर दुसरीकडे महाराजांच्या नावावर असलेली जमीन हडपणाऱ्यांना सरकार पाठीशी घालते. हा कुठला न्याय असा सवाल स्वप्नील महेंद्रीकर यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. आपण बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नवी मुंबईमध्ये पुतळा होता तो 4 महिने एका कपड्यामध्ये बांधून ठेवला होता. आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी तो कपडा काढून त्यांना दुग्धाभिषेक केला आणि हे केल्यानंतर सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. तर आपण बघत असाल की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे त्यांचा सन्मान करणाऱ्यावर सरकार गुन्हा नोंदवतं आणि दुसऱ्या बाजूला मुंडव्यामध्ये जो 1800 कोटींचा जी जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम म्हणून वतनदारांना दिलेला आहे तर त्याचा जो घोटाळा झाला तर त्यांना क्लीन चिट दिली जाते. तर ही जी सरकारची दुपट्टी भूमिका आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. कारण जेव्हा महाराजांचा कोण सन्मान करते त्यांचा सरकारने खरंच सन्मान केला पाहिजे, पण त्यांचा सन्मान न होता त्यांना कुठे ना कुठे सरकार हे त्यांची गळचेपी करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला एवढा मोठा 1800 कोटीचा घोटाळा होतो पण त्या घोटाळ्यामध्ये लोकांना क्लीन चिट दिली जाते. तर सरकार हे महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या विरोधात आहे. कारण जर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि त्यांच्या आचारांशी सहमत असते तर त्यांनी कदापि हा गुन्हा नोंदवला नसता. पण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि मनसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते माननीय अमित साहेब ठाकरेंवर जो पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नोंदवला गेलेला आहे. आणि सरकारने भूमिका जी आहे त्यांची ती दुपट्टी न ठेवता सरकारने एक ठाम भूमिका घ्यावी आणि ती म्हणजे की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा, पण जे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठली चांगली गोष्ट करत आहेत त्यांचा सन्मान नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान झाला. 4 महिने पुतळ्याचं उद्घाटन रखडलेलं ते उद्घाटन झालं तर ही सन्मानाची गोष्ट आहे. तर जर सन्मान करणाऱ्यांवर आपण जर गुन्हा नोंदवत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. घोटाळेबाजांवर नोंदवा ना, पण सन्मान करणाऱ्यांवर नोंदवा नको. याच्यामुळे शिवभक्त असो किंवा जी जनता असो त्यांच्यामध्ये एक रोष आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कामगार कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जनशताब्दी निमित्त ठाण्यामध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला. कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जनशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या कवी संमेलनात प्रज्ञा दया पवार, अरुण म्हात्रे, छाया कोरेगावकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, शिवा इंगोले, शिवराम सुकी आणि बबन सुरवदे या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील येथे सादर करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्कारलेल्या हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून व दीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते. यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याचं बोलून दाखवलं. यावेळी पुढे बोलताना डांगळे म्हणाले की कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणे ही सुर्वे यांची मूळ धारणा होती. त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता. ते दलित साहित्यामध्ये रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते. नारायण सुर्वे यांनी राजकीय सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितांमधून मांडून नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे यांनी म्हटलं. कॉम्रेड नारायण सुर्वे यांना अभिवादन करतो, लाल सलाम करतो. नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त हा जो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजे, ज्यांनी फार सविस्तर मांडणी आणि चांगली मांडणी केलेली आहे ते अर्जुन डांगळे आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्व आणि उपस्थित बंधू भगिनी. आपण डॉक्युमेंटरी पाहिली आणि अर्जुन डांगळेंचं फार सविस्तर असं भाषणही ऐकलं सुर्वेंच्या बद्दल. आणि आता परत अजून त्याच्यात अधिकारवाणीनं काही बोलावं असं मला स्वतःला वाटत नाही. ही सर्व दिग्गज मंडळी आहे. मुख्य कार्यक्रम जो आहे कवी संमेलनाचा आहे आणि त्यांनाही ऐकायचं आहे याचं भान मला निश्चितपणे आहे. परंतु एक 5-10 मिनिटात जरी उदयने 15 मिनिटं दिली असतील तरी ते 5 मिनिटं कमी करून मला जे मनोगत व्यक्त करायचंय ते मी अध्यक्षांच्या परवानगीनं करतोय. त्यांना विचारलं होतं मी की किती मिनिटं बोलू, ते म्हणजे बोला. एक तर नारायण सुर्वे असतील, नामदेव ढसाळ असतील, या कवींचं आकर्षण मी बलबीर महाविद्यालयात बीडला असतानापासून BA ला असतानापासूनच होतं. आणि विद्यार्थी चळवळीत जेव्हा आलो मी AISFच्या आणि मला देखील मार्क्सवादाचं आकर्षण झालं तेव्हा नारायण सुर्वेंची कविता अजून जास्त समजू लागली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकास कामं, ठाणे मुलुंड स्थानकादरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाईत याबाबत दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर खंत व्यक्त करत विकास कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक दिल्लीतील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना रवणीत सिंह उपस्थित होते. या समितीत देशभरातील 15 खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होतात. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वेविषयक समस्या, देशपातळीवरील रेल्वेच्या मूलभूत प्रश्नांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र के लिए एक मैसेज अच्छा जाना चाहिए ना, एक साथ वैसे सब साथ होने वाले हैं, सब अपने ही साथ आए ना क्या साइड एक मिनट। शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख व ज्येष्ठ माजी नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे यांचा वाढदिवस ठाणे शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. मनोज शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रभाग क्रमांक 16 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. तसेच अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आलं. संध्याकाळी श्रीनगर मैदान येथे मनोज उत्सव हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभागातील माता भगिनींसाठी स्पर्धेचं आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इतर आकर्षक बक्षिसं देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तर मनोज शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर अशोक वैती, माजी महापौर एच.एस. पाटील, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक एकनाथ भुईर, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, पवन कदम, राजन किने, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान, माजी नगरसेवक योगेश जानकर, सुधीर कोकाटे, नारायण पवार, भैयासाहेब इंदिसे, मनीषा पाटील, कांचन चिंदनकर, मीनल संखे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी परिवहन सभापती जितेंद्र इंदिसे, नगरसेवक माजी शैलेश शिंदे, विनोद शिंदे, हास्यजत्रा फेम मराठी सिनेकलाकार दत्तू मोरे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रियंकाताई संगारे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सचिन भोसले आणि मनोज वाजपेयी पत्रकार आपलं मनपूर्वक स्वागत. मी बांधवांना विनंती करतो कृपया आपण या व्यासपीठावरती यावं. देवदत्त कांबळे अरे जोरदार टाळ्या. देवदत्त कांबळे या बात आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित माननीय रवी फाटक साहेब यांचं देखील रवी किवडे ऐका रवी किवडे चंद्रनगर या ठिकाणी पवार साहेब श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय
आवलीपाडा नीला रॉय 2147 माननीय सर्व पत्रकारांचं पुन्हा एकदा आम्ही येत्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने नुकतेच प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या। त्यानंतर नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असणारी संघटना म्हणजे शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये प्रत्येक मतदाराचं नाव आहे की नाही, मय्यत व्यक्तींची नावं आहेत का, दुबार नावं आहेत का, अशा अनेक तपासण्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नौपाडा विभाग जोराने कामाला लागले आहेत। शहरातील नौपाडा विभागातील शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा शाखा येथे बारीक लक्ष देऊन सर्व बाबी तपासण्यात आल्यात। यामध्ये नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती व ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या देखरेखीखालील सदर काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। यामध्ये शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, इतर पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या कामाला लागलेत। याविषयीची अधिक माहिती शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती व शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि अर्थातच ठाण्याचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं मी असेल, इथे प्रकाश पायरे जे असतील, इथे संपूर्ण आमची टीम असेल, मग ते गटप्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहे। आपण बघू शकता की संपूर्ण फौज ही नौपाड्यामधली शिवसैनिकांची ही कामाला लागलेली आहे। ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत असते, दिवस रात्र सेवा देत असते आणि ते सेवेचंच कुठेतरी कार्य म्हणून मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही याद्या वाचन सुरू आहे। याद्यांमधल्या काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोणी मयत झालेले आहे त्याची जर नोंद नसेल झाली तर पुन्हा एकदा ते करणं, कोणी शिफ्ट झालेली आहेत लोक तर त्यांना त्याची माहिती देणं, याच्यासाठी संपूर्णपणे ही यंत्रणा आमची कामाला लागलेली आहे। आणि नौपाडा अर्थातच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळे ज्या ताकदीनं मला असं वाटतं शिवसैनिक कामाला लागलेत। भविष्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना जे आमच्यातर्फे आम्हाला गिफ्ट द्यायचंय आणि नरेश मस्के साहेबांनी जो आदेश दिलाय 100 पारचा, त्याच्यामध्ये अर्थातच नौपाडा हा नक्कीच असणार आहे। 365 दिवस आणि 24 तास जी संघटना ॲक्टिव्ह असते ती म्हणजे शिवसेना। आणि शिवसेनेचं कसं असतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। निवडणुकीचं बिगुल वाजलं नाही अजून तरी पण लोक विचार येतात की बाबा माझं नाव आहे की नाही यादीमध्ये, मी माहीत तर नाही आहे ना, की माझं नाव दुबारामध्ये नाही गेलं ना। ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज संपूर्ण नौपाड्याची टीम, मी असेल, किरणजी असते, सगळे सगळं बसलेले आहेत आणि याद्यांचा सर्वे चालू आहे की जेणेकरून लोकांना त्रास होता कामा नये। आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचं नाव आहे की नाही किंवा त्याचं नाव कुठे धुडे गेलंय हे कळण्याकरता आमची टीम कार्यरत झालेली आहे। आणि हा नौपाडा शिवसेनेचा होता, राहणार आणि 100% इकडनं शिवसेनेचं पूर्ण पॅनल निवडून येणार याबद्दल आमच्या सर्व शिवसेना माननीय शिंदे साहेबांना आणि खासदार मस्के साहेबांना याची खात्री दिलेली आहे।
ब्रह्मांड कट्ट्यावरती ब्रह्मांड लाईव्ह कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या 7 वेगवेगळ्या शाखांपैकी एक लाईव्ह संगीत कट्टा. या कट्ट्याचे अध्यक्ष गायक सावंतकुमार सुपे यांनी हिंदी व मराठी गाण्यांची सांगीतिक संध्या आयोजित केली होती. कार्यक्रमाची सुरुवात ज्योती पांडे यांच्या बहुत प्यार करते या गाण्याने झाली. धीरे धीरे मेरे जिंदगी में या आशिष पांडे व ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमामध्ये रंग भरू लागला. अंजन दांडेकर, सुनील कोकणे, शर्वरी प्रशांत यांनी जुन्या हिंदी गाण्याने बहार आणली. स्टॅनली CS यांचे प्रीतीच्या चांदराती हे सुंदर गीत या ठिकाणी सादर करण्यात आले. हिना, प्रदीप शिर्के, कुमार, राणी मेजारी, प्राजक्ता संगवई, प्रियांका पाटील, सुषमा घाग, ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. रामप्रसाद आंबोटकर यांनी येशील राणी पहाटे पहाटे हे गाणं सादर केलं. तर संगीत विशारद व लाईव्ह संगीत कट्ट्याच्या सचिव गायत्री अय्यर यांनी इस दुनिया में जीना होतो यांसारखी बहारदार गीतं सादर केली. कृष्णा बडे यांनी त्यांच्या दमदार आवाजामध्ये प्रतापगडचे युद्ध हा पोवडा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सावंतकुमार सुपे व विशेष पाहुण्या कलाकार इति कर सुमधुर आवाजामध्ये गाणी सादर केली. किशोर सकपाळ कुमार यांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्याला भरभरून दाद दिली. प्राजक्ता संगवई यांनी सादर केलेल्या चंद्रा या चित्रपटातील लावणी गीताला रसिकांनी, प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली. आज ब्रह्मांड संगीत कट्टा जो लाईव्ह कट्टा चालतो त्याचा आज वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमचे ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष व सगळे परिवाराने ठरवलं की जाधव साहेबांचा सत्कार करायचा. हा घरचा सत्कार आहे. मी भारावून गेलो आहे. आज मला भाजपा ठाणे शहरतर्फे सांस्कृतिक प्रकोष्ठ याचं अध्यक्षपद मिळालं आहे आणि ही सांस्कृतिक चळवळ गेली मी 25 वर्षे करतोय आणि त्याची कुठेतरी दखल आता या पक्षाने घेतलेली आहे आणि मी पक्षाचे आभार व्यक्त करतो. केळकर साहेबांचे आभार व्यक्त करतो, डावकरे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि संदीप लेले यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण यांचे पण आभार व्यक्त करतो. कारण ही मोठी पद, हे मोठं ठाणे शहराचं सांस्कृतिक पद मला दिलं आहे आणि या सांस्कृतिक चळवळीत कसं मला पुढे जाता येईल, लोकांना त्यात सामावून घेता येईल हे मी प्रयत्न करणार आहे. आणि लोकांची मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात परंतु त्यांची ती भूक आता म्हणजे त्यांची पाणी आलं आहे, घरी घरचं बस आली आहे, घरी टेलिफोन आहे, परंतु सांस्कृतिक कार्यक्रम हे शहरात होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. पक्षाला काही माझी मदत असेल तर या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि लोकांची सांस्कृतिक भूक या काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या माध्यमातून, हे मी लोकांना सांगतोय. धन्यवाद. आज ब्रह्मांड संगीत लाईव्ह कट्ट्याचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त त्या कट्ट्यास मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे ब्रह्मांड कट्टा परिवाराचे संस्थापक यांची भाजप सांस्कृतिक सेल प्रकोष्ठ अध्यक्ष यापदी निवड झाल्याबद्दल आज आम्ही कट्टा परिवारातर्फे त्यांचा देखील आज इथे सत्कार केला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला हा मानाचा कट्टा परिवारातर्फे एक मानाचा मुजरा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभं राहू. त्यांनी असंच सामाजिक सांस्कृतिक कार्य करावं आणि लोकांच्या लोकांना जरूर ती मदत करावी आणि लोकांनी देखील त्यांना भरघोस पाठिंबा द्यावा अशा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमचे राजेश जाधव यांची सांस्कृतिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी निवड झालेली आहे भाजपातर्फे आणि आज आमच्या ब्रह्मांड लाईव्ह संगीत कट्ट्याच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आम्ही त्यांचा आज एक सत्कार समारंभ इथे आयोजित केला होता आणि गाण्यांचा कार्यक्रम आम्ही एक साजरा करत आहोत आणि त्यांनी असंच पुढे पुढे जावं, आमची कायम त्यांना साथ असेल
ते कायम ते आमचा आधारस्तंभ आहेत. सर्वांना ते बरोबर घेऊन चालतात, सर्वांना सहकार्य करतात, पाठिंबा देतात. त्यांच्या हातून असे पुढील चांगली चांगली कामं होत राहो अशी मी त्यांना ब्रह्मांड लाईव्ह संगीत कट्ट्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.